तर म्हणजे आता रात्रीची वेळ आहे आणि आता आपली कोंबडी उतरलेली आहे. तर आता आपण तिला डिस्टर्ब करूया नको. डायरेक्ट आपण सकाळीच भेटूया. डायरेक्ट सकाळी मी तुम्हाला सर्व पिल्लं वगैरे आपली दाखवतो. तर गुड नाईट मंडळी. नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल यांनी निसर्गरम्य कोकणानुसार वा मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील यांनी निसर्गरम्य कोकण सर्वांचं आपले कोकणी मित्र दादा युट्यूब चॅनलची मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद व देवाची प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आता आजचा दिवस आहे, जसं की तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलाच असाल की आपली चिलखी रात्री उतरली होती आणि आपण रात्री तिला डिस्टर्ब केलेलं आहे. तर आता सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत. तर आता आपण तिला बाहेर आणूया आणि आपल्या कप्यामध्ये टाकूया. मी तुम्हाला दाखवतो तिने किती पिल्लं काढलं नाहीत आणि 3 पिल्लं तिच्यासारखी निघालेली आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण सर्वात आधी आपलं आता बाकीचं काम आपलं झालेलंच आहे आणि बाकीचं काम म्हणजे आपली जी बाकीची मोठी कोंबडी वगैरे होती सर्व आपण सोडलेली आहेत. त्यांना गहू वगैरे टाकून ते गेलेली आहे. सर्व आपण ओके झालेलं आहे. आणि आपली जी पहिली जी 8 पिल्लं आहेत, जसं की तुम्हाला माहितीच असेल ती पहिली 8 पिल्लं आहेत, तर ती 8 पिल्लं सुद्धा आपण बाहेर आणलेली आहेत. आणि आता तिला खाद्य वगैरे पप्पांनी त्यांना आतमध्ये घातलं नव्हतं, त्याच्यामुळे आपण त्यांना आता थोड्या वेळाने घालूया. आणि आज मी तुम्हाला ते औषधं सुद्धा दाखवणार आहे. ते कुठले औषधं आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहेत. नाही कुठे भेटतात तर सर्व मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता ही इकडे तुम्ही कोंबडी बघत असाल खाली, नंतर तुम्हाला दाखवतो. पण सर्वात आधी आपण चिलक्यांसला बाहेर आणूया. तर चला. ही बघा, ही ते आपल्या 8 पिल्लं आहेत. ही बघा, ही शेंडीवाली कोंबडी, तर ही 8 पिल्लं आहेत. तर आपण यांना असं कव्हर केलेलं आहे जेणेकरून कावळा वगैरे त्यांना कसं पिल्लांना आतमध्ये जाऊन चोची वगैरे मारू शकत नाही. आणि बघा पिंजऱ्याचे होल बघा, एवढे एक मोठा होल आहे, त्याच्यामुळे कसं कावळा चोच मारून पिल्लांना मारू शकतो, जखमी करू शकतो. त्याच्यामुळे आपण असं जुगाड लावले छोटस आहे बघा, फडका वगैरे लावून. आणि ही आहे आपली चिलकेन्स. बघा, ही आपली चिलकेन्स आहेत. तर ही रात्री उतरली होती, जसं की तुम्हाला मगाशी बोललो नाही. बघा, ही पिल्लं आहेत. तर आता मी तुम्हाला एक एक करून पिल्लू दाखवतो. तर आपण हा कपा तिच्यासाठी तयार केलेला आहे बघा, असं प्रॉपर कागद वगैरे टाकलेला आहे, कारण इकडे गेली तर इकडे अडकू शकतात, तिकडे गेली तर खाली पडू शकतात. तर त्याच्यामुळे आपण असा जुगाड केलेला आहे. तर आता आतमध्ये पिल्लं सोडतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला, तुम्हाला दाखवतो मी कशी कशी पिल्लं आहेत ती आपली, म्हणजे कशी कशी पिल्लं निघालेली आहेत ती सर्व दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला. तर म्हणजे सर्वात आधी आपण कोंबडीला आतमध्ये सोडूया. ही कोंबडी हिला आतमध्ये सोडूया आपण. मग तुम्हाला एक एक करून मी पिल्लं दाखवतो आपली आता. म्हणजे हे बघा, हे पिल्लं ह्याच्या पायाला केस आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे व्हाईट मध्ये ब्लॅक आहे थोडं थोडं. त्याच्यानंतर हे एक आहे, हे पूर्ण व्हाईट आहे बघा, पूर्ण व्हाईट कलर यायला. हे एक आहे साधं. त्यांचं अजून बरेच पिल्ले आहेत. तर सर्व आतमध्ये सोडा, त्याच्यानंतर मी तुम्हाला कलर दाखवतो सर्वांचे. चला. तुमसे ना हो पाएगा. कैसा लगा मेरा मजाक?
तर म्हणजे ही ती आपली 8 पिल्लं आहेत मोठी. तुम्ही बघू शकता किती मोठी झालीत ती. आणि पायांची केस पण कशी दिसतात बघा त्यांच्या. हे बघा किंवा चिलक्याने दिसत आहेत. खाली आपण हात लावूया नाही तर खाली पडतील. त्यांना आपण सुकं खाद्य घालतोय तर कसं आवडीने सुकं खाद्य खात आहेत बघा. हे बघा आणि किती मोठी झाली आहेत बघा. त्यांना शेपटे सुद्धा फुटले आहेत. हे बघा सगळ्याच पिल्लांना शेपटे बारीक बारीक फुटलेले आहेत. हे बघा तर म्हणजे तुम्ही आता चिंक्यांची पिल्लं बघितल्यास किती क्यूट पिल्लं आहेत. आणि टोटल 8 पिल्लं आहेत. तर तुम्ही आता बघितलं झालं आपण त्यांना सुका खाद्य घातलंय, बारीक बारीक खाद्य घातलेलं आहे. तर ते खातायत आता. आणि खाल्ल्याच्या नंतर आपण त्यांना पाणी म्हणजे औषध आहे तर ते औषध टाकून द्यावं, कारण त्याच्याने कसं पटापट मोठी सुद्धा होती आणि काय आजार असेल तर आजार सुद्धा त्यांना लागणार नाहीत. तर आता मी तुम्हाला औषधं दाखवतो आणि ते कुठे मिळतील ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे सांगतो कुठे मिळतील ती. ते चला. तर म्हणजे आता सर्वात आधी मी तुम्हाला एक औषध सांगणार आहे. ही पावडर आहे. हे बघा ही पावडर तुम्हाला दिसते ना, ही बघा ही पावडर आहे. आणि ही ह्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे कशी घालायची आहे, कुठल्या प्राण्यात, म्हणजे सर्व पक्ष्यांसाठी उपयोगी पडते. आणि कोंबड्यांमध्ये जसं की बदक वगैरे सर्व पक्ष्यांसाठी उपयोगी आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त आजारी कोंबडीला जे आहे तर 200 मिलीग्रॅम गरम पाण्यातून आजारी कोंबडीला घालायचं आहे. जेणेकरून त्यांना कुठले आजार जर असतील तर ते आजार त्यांना म्हणजे आजार संपूर्ण नष्ट होतील आणि कोंबडी आपल्याला एकदम ओके होतील. इथे पाठीमागे माहिती दिलेली आहे बघा. आणि हे तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा मिळू शकतं. समजा क्लिअर दिसतंय की नाही मंडळी, प्रयत्न करतो दाखवायचा तुम्हाला. आता दिसतच नाही काय, तर राहून दे मंडळी. इथे माहिती तिथे दिलेली आहे वरती की कसं घालायचं आहे गरम पाण्यातून किंवा किती घालायचं आहे, सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि इथले आपण 2 पाकिट आणलेले आहेत, कारण आपले आता पिल्लं झालेली आहे, त्यांना कुठला आजार होऊ नये त्याच्यासाठी आपण हे आणलेले आहेत. आता त्याच्यानंतर हे एक औषध आहे. हे बघा हे औषध आहे. हे बघ हे औषध आहे. आणि हे औषध त्यांच्या तब्येतीसाठी म्हणजे ग्रोथसाठी चांगलं असते. यांची ग्रोथ पटापट होते आणि चांगली पटापट मोठी सुद्धा होतात. आणि त्यांना ह्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये औषधं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांना आजार सुद्धा होऊ शकत नाही. तर तुम्हाला तर दाखवलेच आहे, स्क्रीनवरती फोटो येतच असेल तुम्हाला इथे वरती. तर आता आपलं सर्व कामं झालेले आहेत मंडळी. आणि पिल्लांना वगैरे आपण आता बाहेर काढलेलेच आहे. आणि चिलक्यांची पिल्लं सुद्धा तुम्ही बघितलातच किती मोठी, म्हणजे जी 8 पिल्लं जी आहेत ती किती मोठी झालीत ती पण तुम्ही बघितला. आणि आपली आता चिलक्यांची उतरली आहेत तिची पिल्लं, आता तिची सुद्धा 8च पिल्लं आहेत. आणि काय काय पिल्लांच्या पायाला केस पण आहेत तुम्ही बघितला आहोत. आणि अजून एक कोंबडी जी आहे ती आपली 2 दिवसांनी उतरणार आहे, तर तिचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकीन. तर आता सर्व काम आपलं ओके झालेलं आहे. आणि बदकांना वगैरे आपण तिकडे सोडलेलं आहे. आणि आपण त्यांना तिकडच्या मंदिराच्या तिकडच्या साईडला सोडतो, कारण तिकडे जी कशी माती वगैरे आहे त्याच्यामुळे ते माती वगैरे खेळू सुद्धा शकतात. पालं वगैरे आपण त्यांना टाकतो. तर आता तुम्हाला खुश खबरी मिळालेलीच आहे. तर आता 2-3 दिवसानंतर आपण बघूया काय पिल्लांची कंडिशन आहे. म्हणजे आता थोडं त्यांना चालता येत नाही, वाफ मिळाली ना म्हणजे 2 दिवस त्यांना मग एकदम क्लिअर होतील ती. आणि इथे सुद्धा आपण छोटासा जुगाड करणार आहे. आपण जसं खाली केलं आहे 8 पिल्लर, तसंच या पिल्लांना सुद्धा जुगाड करणार आहे, फडका वगैरे असं लावून, जेणेकरून कावळा वगैरे त्यांना मारू शकत नाही. तर आता वेळ सुद्धा खूप झालेला आहे, व्हिडिओ सुद्धा खूप मोठा झालेला आहे. तर हा होता आपलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मिळायचे नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये, त्याच्या अगोदर मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर तर म्हणजे हा होता आपलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर खाली लाईकचं बटन येते, त्याच्यानंतर सबस्क्राईबचं सुद्धा बटन येते ना, त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका. लवकरात लवकर 200 मंडळींचे आपण क्लोज आहे, तर लवकरात लवकर 200 मंडळी आपल्या चॅनलवरती जॉईन होणे, आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय भारत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्हाला जे आता मी तुम्हाला औषधं जी दाखवली, तसं की हे एक औषध आहे, त्याच्यानंतर हे एक औषध आहे. तर ही जी औषधं आहेत तुम्हाला ती आपली म्हणजे कुठल्या मेडिकलमध्ये, कुठल्या सुद्धा मेडिकलमध्ये तुम्हाला भेटू शकतात. मेडिकलमध्ये जाऊन फक्त हे औषध हवं म्हणून सांगायचं आहे. ह्याचं नाव आहे कुटकुट टोन फोर्ट असं नाव आहे ह्याचं. तर हे मेडिकलमध्ये तुम्ही कुठल्या पण मेडिकलमध्ये तुम्हाला हे भेटेल सहजासहजी. तर मेडिकलमध्ये तुम्हाला भेटू शकते याचं औषधं, जसं की हे. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे